भाजप नेते आणि नगरचे खासदार सुजय विखेंच्या इंग्रजीबाबतच्या वक्तव्याचा आमदार रोहित पवारांनी खरपूस समाचार घेतला। या आविर्भावात तुमच्या सर्वोच्च नेत्याला प्रश्न विचारू नका, नाहीतर तुमचेच 12 वाजतील असा खोचक टोला रोहित पवारांनी लगावलाय। खासदार सुजय विखेंनी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांना आव्हान देत आपल्यासारखं फाडफाड इंग्रजी बोलून दाखवलं तर उमेदवारी मागे घेईन असं म्हटलं होतं। त्यावर ट्विट करत आमदार रोहित पवारांनी उत्तर दिले। आधी पाहूयात खासदार सुजय विखे काय म्हणाले होते। मी जेव्हा या ठिकाणी आलो, अचानक भैयानी तो व्हिडिओ लावला। मला माहिती नव्हतं की हा व्हिडिओ लावला जाणार आहे। हा व्हिडिओ पाहून मला एक गोष्ट सुचली की माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर मी बोललेल्या भाषणात तोडपाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही। यावर रोहित पवारांनी काय ट्विट केले तेही पाहूयात। लोकप्रतिनिधीला इंग्रजी हिंदी समजते की नाही हे महत्त्वाचं नसतं, तर लोकप्रतिनिधीला जनतेची भाषा, त्यांच्या अडचणींची भाषा समजली पाहिजे। नाहीतर इंग्रजी हिंदी येऊनही संसदेत गप्प बसणाऱ्या भाजप खासदारांची, प्रश्नांची उत्तरं न देता येणाऱ्या मंत्र्यांची संख्या काही कमी नाहीये। असो, भाषा किंवा शिक्षण यावरून कर्तृत्व सिद्ध होत नाही, टीका करायला विषय नाही म्हणून विद्यमान खासदारांनी ही टीका केल्याचं रोहित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलंय। पण याच आविर्भावात तुमच्या सर्वोच्च नेत्याला हा प्रश्न करू नका, नाहीतर तुमचेच 12 वाजतील। # धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा ट्विट रोहित पवारांनी केला।